मनीषा आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप स्वागत आहे. तर काल मी नागलीचे पापड बनवले, एकदम खुसखुशीत मस्त झाले पोंग्यासारखे. म्हटलं चला माझ्या मैत्रिणींची पण सध्या लगबग चालू असेल तर कुणाला पण ही रेसिपी कामी येईल आणि त्यांना पण परफेक्ट प्रमाणामुळे ह्या त्यांची रेसिपी चुकणार नाही, म्हणून मी तुमच्यासोबत आता हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर त्यासाठी मी इथे 3 किलो नागल्यांचा वापर केलेला आहे. पापड हे मला 2च किलो बनवायचे आहे, परंतु 1 किलो मला नागली सत्व हवं होतं, म्हणून मी 3 किलो नागल्या ह्या भिजत घालणार आहे. तर ह्या नागल्या आमच्या मळ्यामध्ये द्राक्ष कामासाठी जे आमचे पेठ सुरगाणा तिकडचे जे कामगार बंधू येतात त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे यामध्ये घाण आहे खूप, किंवा त्या डायरेक्ट खळ्यावरनं आणलेल्या आहेत. त्यामुळं त्यामध्ये काडी कचरा वगैरे होता, तर तो मी सर्व असा काढून घेतला. 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ अशा या नागल्या धुवून घेणार आहे. तर छानपैकी मी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतले आणि आता या रोळून घेणार आहे. तर याला रोळून घेणं म्हणतात. तर बघा या पद्धतीने असं केल्याने काय होतं, जर नागल्यांमध्ये काही खडे वगैरे असतील ना, तर ते तळामध्ये जाऊन बसतात आणि आपल्याला मग ते पापडामध्ये कचकच करत नाही. बघा या पद्धतीने एकदम छोटे छोटे बारीक असे खडे राहतात किंवा वाळूचे असे कण राहतात. तर बघा एवढे सगळे खडे हे तळामध्ये जाऊन बसलेले होते. तर आता मी 3 दिवस 3 रात्र ही नागली छानपैकी भिजू देणार आहे. तर नागली भिजवणं ही एक महत्त्वाची टीप आहे. एखादा पदार्थ आपण जेव्हा धान्य छानपैकी भिजवतो त्यामध्ये पूर्ण पाणी मुरतं तेव्हा तो छान फुलतो, म्हणून 3 दिवस नागली भिजवा. त्यानंतर आपल्याला ही पुन्हा धुवून घ्यायची आहे. ही अशी अशी फेसाळली आहे बघा, यावर असा फेस आलेला आहे. तर आपल्याला छानपैकी अशी ही पुन्हा धुवून घ्यायची आहे. तर पुन्हा धुवून आपल्याला ही कपड्यामध्ये बांधून ठेवायची. पुन्हा मी 2 ते 3 पाण्याने ही धुवून घेणार आहे छान, म्हणजे तिचा जो आंबूस वास आहे तो आपल्याला येणार नाही पापडामध्ये. तर 3 दिवस जेव्हा मी नागली भिजवली तेव्हा मी ती 3 दिवस तिचं पाणी बदललं आहे. तुम्हाला बदलायचं असेल, वेळ असेल तर बदला, नाही बदललं तरी पण चालेल, पण मी बदललं होतं. तर या पद्धतीने मी पुन्हा 3 पाण्याने ही धुवून घेतली आणि एका पाटीमध्ये मी असा कपडा स्वच्छ अंथरला आहे सुती, आणि त्यात आता मी ही नागली अशी बांधून ठेवणार आहे. तर आपल्याला त्यातलं जे पाणी आहे हे पूर्णपणे निथरवू द्यायचं आहे, त्यात पाणी राहता कामा नये. बघा या पद्धतीने. तर 1-1.5 तास मी ही आता अशीच ठेवून देणार आहे आणि यातलं पाणी पूर्ण निथरल्यानंतरच मी ती बांधून एका उबदार ठिकाणी मी ठेवून देणार आहे. तर बांधल्यानंतर पण आपल्याला यावरती असा जाड कपडा टाकायचा आहे, जेणेकरून नागलीमध्ये ऊब राहील आणि तिला मोड यायला मदत होईल. आपल्याला जास्त मोठे नाही, पण छोटे छोटे असे मोड नागलीला आणायचे आहेत. तर मोड आणल्यामुळे काय होतं, नागलीचे जे पापड आहेत ते छान खुशखुशीत होतात व रंग पण सुरेख येतो पापडांना. तर इथे नागलीसोबत मी थोडेसे गहू पण भिजत घालणार आहे. तर 2 किलोसाठी मी 200 ग्रॅम इतके गहू घेतलेले आहेत. गहू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची तर घाला, नाही घातले तरी पण चालेल, परंतु कोंडा विलग व्हायला नागलीचा आपल्याला गव्हामुळे मदत होते. तर गहू मी छानपैकी असे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि ते पण नागलीप्रमाणेच आपल्याला पूर्णपणे त्यातलं जे पाणी आहे हे निथरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल सोडायचं आहे. बघा या पद्धतीने एक सपाट चमचा भरून मी मीठ घेतलेलं आहे. यामुळं काय होतं, गव्हाचा जो कोंडा आहे हा लवकर विलग व्हायला मदत होते. तर तेल एकदम थोडंसं घेतलं आहे मी हातावर आणि ते पण ह्या गव्हाला संपूर्ण व्यवस्थित असं चोळून घेतलं. कॉटनचा एक छान असा पांढरा शुभ्र कपडा घेतलेला आहे मी नरम, आणि त्यामध्ये हे गहू मी आता बांधून ठेवणार आहे. तर गहू आणि नागली आपल्याला एकाच दिवशी बांधायचं आहे, एकाच वेळेला. तर हे गहू मी वलवले थोडक्यात. तर आता रात्रीचे जवळजवळ 10 वाजले आहे. सकाळी 11 वाजता मी या नागल्या बांधल्या होत्या, मोकळ्या केल्या. तर त्याला असे छान मोड आले, तर आपल्याला मोकळेच करून ठेवायची आहे नागली. तर बघा आता सकाळ झाली आहे आणि मी पसरवून ठेवली होती. तर छानपैकी जी मोड यायची जी प्रोसेस आहे ही चालूच असते. तर बघा एकदम छोटे छोटे असे मोड पण हिला आले आहेत आणि त्यामध्ये जे भिजवलेले गहू होते ते पण मी आता टाकले आणि दोन्ही पण मी छानपैकी असं दळून आणलं
गिरणीमधून. तर दळून आणल्यानंतर आपल्याला हे असं कपड्याने चाळून घ्यायचं आहे. तर गिरणीवाल्याला आपण जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही, ते आपल्याला बरोबर नागलीचं पीठ दळून देतात. तर बघा या पद्धतीने एकदम बारीक असं पीठ बाजूला झालं आणि कोंडा बाजूला होतो. तर कोंड्याचा आपण आपल्याला भाकरी वगैरे बनवायच्या असतील तर त्या बनवू शकतो. त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकून. तर आता आपण पापडाचं जे पीठ आहे ते इथे मोजून घेऊ. तर ज्या पातेल्याने आपल्याला खिशी घ्यायला पाणी ठेवायचं आहे त्याच पातेल्याने आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे. तर इथं मी बरोबर 2 पातेले पीठ मोजून घेणार आहे. तर ह्या पातेल्यामध्ये बरोबर दाबून जर भरलं तर 1 किलो पीठ बसतं. म्हणून मी हे 2 किलो पीठ इथे मोजून घेणार आहे, कारण मला 2 किलो पिठाचे पापड बनवायचे आहे. तर बघा या पद्धतीने तर मी व्यवस्थित असं हे शीग लावून पातेलं भरून घेतलेलं आहे आणि एवढंच पाणी मी आता ठेवणार आहे पातेल्यामध्ये तापत. तर एक जाड बुडाचं मी ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलेलं आहे. तर गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर हे मी तापत ठेवलं. तर बघा आता 2 पातेले पूर्ण भरून मी यात पाणी ओतणार आहे आणि वरती 1 ग्लास मी एक्स्ट्रा पाणी यामध्ये ओतणार आहे, कारण मला जर वाटलं की या नागल्या जास्त फुलत आहेत. कधी काय होतं, नागलीला जर पाणी कमी पडलं ना पेरणीच्या नंतर, तर मग त्या नागल्या जास्त पाणी शोषतात, काही कमी शोषतात. त्यामुळं 1 ग्लास हे पाणी वाढवा ठेवायचं. तर मी ते तापलेलं पाणी काढून घेतलं आहे बाजूला. तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत मसाले कुठले घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवते. तर इथे 1 पोह्यांचा चमचा भरून मी जिरे घेतले आहे आणि 1 चमचा भरून मी ओवा घेतलेला आहे. तर दोन्ही पण मी मिक्सरला बारीक वाटून घेतलं. यामध्ये मी बडीशोप पण घालणार आहे, पण ती कुटून घालणार आहे. तर इथं आता सोडा आणि मीठ किती घेतलं हे मी तुम्हाला दाखवते. तर इथं मी बरोबर 3 सपाट चमचे भरून मीठ घेतलेलं आहे. एका चमच्यामध्ये 10 ग्रॅम इतकं मीठ बसतं, सपाट चमचा हा पोह्यांचा. तर एवढंच मीठ आपल्याला 2 किलो नागलीसाठी घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही, नाहीतर पापड जे आहेत ते खारट होतात. तर इथं मी पापड खार घेते आहे. तर 3 चमचे बरोबर मोजून आपल्याला हा पापड खार घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त घ्यायचा नाही किंवा कमी पण घ्यायचा नाही. जास्त घेतला तर पापड हे तेलकट होतात आणि कमी जर झाला तर पापड फुलत नाही. त्यामुळं मीठ पण जर कमी झालं तर पापड आळणी पण होतात आणि फुलत पण नाही. त्यामुळे हे दोन्ही प्रमाण एकदम परफेक्ट आहे, कारण मी स्वतः बनवले. खूप छान पापड झाले. त्यामुळं तुम्ही 2 किलो जर पापड बनवत असाल तर या पद्धतीने चमच्याने मोजून घ्या. तर इथं मी थोडीशी बडीशोप घेतली आहे आणि ती कुटून ती पण यामध्ये घालणार आहे. बडीशोप घालणं पण पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण टेस्ट खूप छान लागते म्हणून मी ही घालत आहे. तर बघा जे 1 ग्लास पाणी मी एक्स्ट्राचं ठेवलं होतं ते आता मी इथं काढून घेणार आहे. तर जर लागलं तरच मी या पाण्याचा वरतून वापर करणार आहे. तर आता सर्व मसाले जे आहेत ते अगोदर आपण यामध्ये ॲड करू. तर इथं मी बडीशोप, ओवा आणि जिरे जी पावडर बनवून घेतली होती ती ॲड केली. त्यानंतर 1 मोठा चमचा भरून तीळ घेतले होते, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. 1 टीस्पून मी हिंग घेतला होता आणि मीठ आणि पापड खार. तर हे सर्व यामध्ये आता ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर मी इथे 2 चमचे भरून जे खायचं तेल आहे व्हेजिटेबल ऑइल ते ॲड करत आहे. तर तेल हे आवर्जून घाला, त्यामुळं खिशी एकदम सॉफ्ट मऊ होते आणि अजिबात चिकट होत नाही. तर तेल पण घातलं आहे मी उकळीमध्ये आणि पीठ जे आहे हे आपल्याला असं या पद्धतीने चाळणीने गाळूनच घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या होत नाही. गॅसची फ्लेम आपल्याला उकळी आल्यानंतर कमी करायची पीठ चाळताना. तर गॅसची फ्लेम कमी आहे आणि हे बघा असं एकसारखं मी पीठ पसरवून दिलं. आता लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला असे होल करून घ्यायचे आहे, म्हणजे आतलं जे पाणी आहे ते वरती उकळून निघेल आणि पूर्ण पिठावर पसरेल. जोपर्यंत पूर्ण पिठावर पाणी पसरत नाही तोपर्यंत आपल्याला झाकण काढायचं नाही. तर 7 ते 8 मिनिट आपल्याला व्यवस्थित अशी याला वाफ बसू द्यायची आहे. तर बघा सर्व पाणी हे जवळजवळ पिठावर आलं आहे, थोडंसंच पीठ हे बाकी आहे. तर इथं मी हा लाकडी घोट्या घेतलेला आहे किंवा तुम्ही लाटणं घेऊ शकता. माझ्याकडं हा छोटासा घोट्या आहे, खूप जुना आहे तो. तर त्याचा वापर मी आता इथे हेरून घेण्यासाठी पीठ करत आहे. तर छानपैकी असं आपल्याला पूर्ण पीठ ओलसर होईपर्यंत, कोरडं पीठ राहता कामा नये, तोपर्यंत आपल्याला हे पीठ हेरायचं आहे, अलटपलट करत राहायचं आहे. तर बघा या पद्धतीने. तर या स्टेजला जी गॅसची फ्लेम आहे ही मी मीडियम ठेवलेली आहे, म्हणजे तुमच्या हाताला एकदम फास्ट अशी जी स्टीम आहे किंवा वाफ आहे ही लागणार नाही, किंवा तुम्ही गॅस कमी पण करू शकता एकदम. तर बघा मला थोडंसं नागलीला पाणी कमी वाटलं, तर मी अर्धा ग्लास पाण्याचा इथं पुन्हा वापर केलेला आहे. त्यापेक्षा जास्त नाही, अर्धाच ग्लास मी पाणी वरतून टाकलेलं आहे आणि अर्धा ग्लास तसंच ठेवलेलं आहे. जास्त पाणी घालू नका, नाहीतर मग
आपलं जी खिशी आहे ही आसट पण होऊ शकते किंवा पातळ होऊ शकते. तर या पद्धतीने आपल्याला सतत हे पीठ हेरायचं आहे गोट्याच्या साहाय्याने. बघा या पद्धतीने. तर जवळजवळ पूर्ण जे पीठ आहे हे पूर्णपणे ओलं झालेलं आहे. म्हणजे खिशी आपली छानपैकी भिजली आहे. तर गार पाण्यामध्ये हात घालून गोट्याचं जे एक्स्ट्राचं पीठ लागलेलं आहे ते मी असं काढून घेतलं आणि गॅसची फ्लेम ही अजून पण कमीच आहे. आता आपल्याला यावरती एक सुती मऊसूत असा कपडा ओला करून पसरवून द्यायचा आहे. अगोदर हे पीठ असं सारखं करून घ्यायचं. जर तुम्हाला हाताला चटके बसत असतील तर तुम्ही हे उलटण्याच्या साहाय्याने पण असं करून घेऊ शकता. असं केल्याने काय होतं, खालची जी वाफ आहे ही खालीच दाबून राहते आणि पीठ छान असं शिजायला मदत होते, वाफ निघून जात नाही. तर बघा हा एक कपडा मी असा कॉटनचा मऊसूत ओला करून घेतला आहे थंड पाण्याने आणि आता हा मी इथे असं अंथरणार आहे. असं केल्याने पिठाला छान दणदणीत मस्त वाफ पण बसते आणि खाली पीठ लागत नाही. आपली खिशी एकदम परफेक्ट शिजते आणि खाली बुडाला पातेलं अजिबात लागत नाही, पीठ वाया जात नाही. तर आता यावर मी झाकण ठेवणार आहे आणि मोजून 15 ते 20 मिनिट कमी आचेवर याला छानपैकी आपल्याला वाफ द्यायची आहे. तर अजिबात घाई करायची नाही. 15 मिनिटांनंतर मी पुन्हा हे पलट करून घेणार आहे. बघा या पद्धतीने एकदा पिठाला पुन्हा पलटी द्यायची आहे आपल्याला आणि पुन्हा आपल्याला हे पलटी करून यावरती पुन्हा कपडा जो आहे हा अंथरून पुन्हा झाकून आपल्याला पुन्हा 15 ते 20 मिनिट छान अशी कमी गॅसवरती वाफ द्यायची आहे. तर जेवढं तुम्ही नागलीचं पीठ छान ट्रान्सपरंट मस्त शिजवाल, जोपर्यंत पिठाचा रंग पूर्ण काळपट होत नाही, म्हणजे नागलीचा जो ओरिजिनल रंग आहे एकदम काळपट असा चॉकलेटी तो होत नाही, असा सफेदसर पीठ दिसतंय म्हणजे हे अजून पण कच्चं आहे. तर बघा हे असं सफेद पीठ खालचं जे होतं ते वरती आलेलं आहे. तर अजून पण हे खालचं पीठ कच्चं आहे. आता याला पण मी छानपैकी वाफ देणार आहे. तर पुन्हा मी कपडा त्यावर झाकून टाकलं आणि पुन्हा झाकण ठेवून मी याला 15 ते 20 मिनिट कमी फ्लेमवरती वाफ देणार आहे. तर बघा आता पिठाचा बऱ्यापैकी रंग बदललेला आहे. तर एकदम गर्द चॉकलेटी असा हा पिठाचा रंग झाला आहे. म्हणजे ही जी खिशी आहे आपली ही परफेक्ट शिजलेली आहे. तर असा थोडासा ट्रान्सपरंट पण कलर दिसतो आहे. तर गार पाण्यामध्ये हात बुडवून मी हाताला चिटकतं आहे का बघितलं, म्हणजे गोळा होतो आहे, म्हणजे हे पीठ किंवा ही खिशी एकदम परफेक्ट शिजलेली आहे. तर आपल्याला जेवढ्या लाट्या बनवायच्या तेवढं पीठ काढून घ्यायचं, बाकीचं असं दाबून पुन्हा कपड्याने झाकून ठेवायचं, त्यावर झाकण ठेवायचं. म्हणजे जी खिशी आहे ही आपली छान मऊसूत नरम राहील. तर एकदम आपल्याला अशी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये थोडंसं एका भांड्यामध्ये काढून अगोदर थोडं पीठ थंड करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून असं मळता येईल. तर मैत्रिणींनो, ह्या पिठाला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालूनच हे छानपैकी मळता येतं. आपण जर कपड्यामध्ये हे मळायला गेलो ना, ओला करून जरी कपडा घेतला ना तरी पण त्याला ते चिटकतं. त्यामुळं मग मी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करत आहे. तर तुम्ही कापडाचा पण वापर करू शकता. तर बघा आपली खिशी जी आहे ही इतकी परफेक्ट शिजली की हाताला अजिबात चिटकत नाही आणि खिशी परफेक्ट शिजल्यामुळे ना आपल्याला तेल पण खूप कमी लागतं. तर बघा मी असे पेड्याप्रमाणे छोटे छोटे गोल करून घेते आहे. अजिबात मला जास्त तेल हे हाताला मी लावलेलं नाही. एकदाच तेल लावलं आणि कागदांना पण मी एकदाच असं तेल लावून घेते. पुन्हा पुन्हा तेल लावायची बिलकुल गरज पडत नाही. तर असं पुरी मेकर असेल तर त्याच्या साहाय्याने आपल्याला भरभर असे पापड करून घ्यायचे आहेत. तर बघा दोन्ही बाजूनी अलटपलट करत आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहेत. तर हातावर थोडी लाटी दाबून घ्यायची चपटी करून, म्हणजे मग एकसारखा दाब बसतो आणि पापड मस्त एकसारखा चहू बाजूनी दाबला जातो आणि एकसारखा पापड होतो. आपल्याला बोटाने फिरवायची पण गरज पडत नाही. तर बघा आपली खिशी इतकी परफेक्ट झाली ना, एकदम गोल गरगरीत न चिरता मस्त भरभर हे पापड होत आहेत. तर पीठ शिजवणं हीच महत्त्वाची ट्रिक आहे. जर पीठ कच्चं राहिलं तर पापड चिरतात पण, पापड बनवताना हाताला लटकतात पण आणि पापड व्यवस्थित होत नाही. त्यामुळं खिशीच परफेक्ट एकदम शिजू द्यायची, त्यात घाई करायची नाही. बघा एकदम भरभर हे पापड मी आता करून घेत आहे. जर गरज वाटली, पण शक्यतो गरज वाटतच नाही बोटाने पसरवायची, फक्त या पद्धतीने लाटी एकसारखी अशी दाबून घ्यायची एकदा, म्हणजे पापडावर दाब बसून एकसारखा पापड तयार होतो. बघा या पद्धतीने. तर मस्त एकसारखे पातळ असे हे पापड तयार झालेले आहेत. बघा एकदम छान. तर घरामध्ये असं पुरी मेकर जे आहे हे खूप झटपट पापडाचं काम करतं. तर खूप गरजेचं आहे असणं, त्याने आपलं काम हे खूप फास्ट भरभर पापड होतात. तर बघा सर्व पापड माझे बनवून झालेले आहेत जवळजवळ आणि एकदम छान मस्त असे हे पापड झालेले आहेत.
तर सर्व पापड मी भरभर बनवून घेतले आणि संध्याकाळी असे थोडेसे उलटपलट करून दिले. तर बघा या पद्धतीने तर आपल्याला उलटवून द्यायचे आणि त्यानंतर जे सुकले ते मी उन्हामध्ये असे सुकवून घेतले. तर एकदम कडकडीत उन्हात दिवसभर मी कालच्या उन्हामध्ये वाळवून घेतले आहेत. तर गॅसवर मी कढईत तेल कडकडीत तापवून घेतले आणि बघा हा पापड आता मी तुम्हाला तळून दाखवते. तर तेलात टाकताच किती फुलतोय बघा हा छान. तर एकदम मस्त खुसखुशीत असे हे पापड झाले बघा, किती मस्त, म्हणजे कढई पण पुरत नाही आहे इतका छान हा फुलला आहे. आणि मस्त असा सुरेख पण रंग याला आला आहे, कारण यात आपण गहू टाकलेले आहेत थोडे आणि चवीला पण खूप सुंदर लागतात. कलर पण खूप छान आलेले आणि अजिबातही तेल यामध्ये जिरलेलं नाही. म्हणजे खूपच परफेक्ट असे हे पापड झालेले आहे, कारण सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पण जर बनवत असाल तर बिलकुल तुमचे पापड हे चुकणार नाही. यावर्षी तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद अँड बाय.